हाय मुलांनो, आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत जो की 5वी पासून ते 8वी 9वी 10वी ते MPSC UPSC TAT CAT ह्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका। बघा, आज शिकणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या। ह्या कसोट्या खूप महत्त्वाच्या आहेत जेणेकरून आपल्याला गणिती क्रिया खूप फास्टपणे करता येतात आणि आपल्याला उत्तरं व्यवस्थित देता येतात। चला, 2ची कसोटी बघा। संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असल्यास 2 ने निशेष भाग जातो। आता निशेष म्हणजे काय? तर निशेष म्हणजे जर भागाकार केल्यावर तुम्हाला बाकी जेव्हा 0 येते तेव्हा त्याला म्हणायचं निशेष, म्हणजे पूर्ण भाग जाणे। कळलं? आता बघा, उदाहरणार्थ आता बघा 3456 च्या एकक स्थानी 6 अंक आहे। बघा, मी तुम्हाला इथे सांगितलं होतं 0 2 4 6 आणि 8 या जर संख्या आल्या तर डोळे झाकून ही 2ची कसोटी म्हणून ओळखायची, किंवा 2 ने हा निशेष भाग जातो ह्या संख्यांना म्हणून ओळखायचा। बघा, इथे 2 आला एकक स्थानी, इथे 4 आहे, इथे 0 आहे आणि इथे 8 आहे। चला, आता आपण पुढची कसोटी बघू, 3ची कसोटी। 3ची कसोटी बघा, संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असल्यास त्या संख्येला 3 ने भाग जातो। बघा, सर्व अंकांच्या बेरजेला, आता इथे अंक दिला आपला 57,846। आता ह्या प्रत्येक अंकाची आपल्याला बेरीज करायची, 5 + 7 + 8 + 4 + 6 या सर्व अंकांची बेरीज आली आपली 30 आली। काय आली? 30 आली। तर बघा, इथे भागाकार करून दाखवलेला आहे मी। बघा, 30 आली। त्या 30 या संख्येला जर 3 ने भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला आपल्याला काय करतो? 3 ने भाग जातो। कशाने? 3 ने भाग। ही 3ची कसोटी आहे आपली। बघा, ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो। 30 आली, 3 ने भागाकार केला, 3 × 3 आणि हा 0 आहे तसा दिला तर 10, म्हणजे बाकी आली 0, निशेष भाग गेलेला आहे म्हणून ही आपली 3ची कसोटी झाली। ठीक आहे, चला आता आपण 4ची कसोटी पाहूया। बघा, 4ची कसोटी, संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असल्यास, अथवा संख्येच्या शेवटी कमीत कमी 2 शून्य असल्यास त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो। बघा, परत एकदा वाचते। बघा, संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी, शेवटचे 2 अंक जे आहेत, शेवटचे 2 अंक आहेत त्यांना कशाला 4 ने जर पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आपल्याला 4 ने भाग जातो। बघा, इथे 37,588 या संख्येतील हा 88 जो आहे शेवटचे 2 अंकांनी, बघा शेवटचे 2 अंक, शेवटचे जर 2 अंक असतील त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो। बघा, इथे 28 आहे, शेवटची संख्या आहे 28 म्हणून 28ला पण बघा 4 × 16 4 × 5 4 × 24 4 × 7 28, 28 ने भाग जातो, 4 ने भाग जातो म्हणून ह्या 28ला, म्हणून ही 4ची कसोटी झाली। आणि आणखी सांगितलं बघा इथे, अथवा संख्येच्या शेवटी कमीत कमी 2 शून्य असल्यास, कमीत कमी 2 शून्य असलेस, बघा इथे संख्येच्या शेवटी बघा तुम्हाला कमीत कमी 2 शून्य दिसतात तेव्हा सुद्धा काय होतो? 4 ने भाग जातो। आणि ही आपली 4ची कसोटी झाली। व्यवस्थित लक्ष द्या, स्क्रीनशॉट काढत चला, लिहा। आता बघा, आपण आता 5ची कसोटी बघूया। बघा, संख्येच्या एकक स्थानचा अंक, संख्येच्या एकक स्थानचा अंक जर 0 किंवा 5 असल्यास त्या पूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग जातो। 0 आणि 5 हे लक्षात ठेवा, एकक स्थानचा अंक 0 आणि 5 असला पाहिजे तर त्या संख्येला 5 ने भाग जातो। ती कुठलीही संख्या असू दे, फक्त एकक स्थानी 0 आणि 5 पाहिजे। तशा 2च्या कसोटीत आपण बघितलं। ठीक आहे, आता बघा 6ची कसोटी। 6ची, ज्या संख्येला 2 व 3 या अंकांनी निशेष भाग जातो, 2 व 3 या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्यांना 6 ने निशेष भाग जातोच।
बघा मी 2ची कसोटी सांगितली, 2ची कसोटी सांगितली 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या जर एकक स्थानी असतील तर त्या संख्येला करतो 2ने भाग जातो. आणि 3ने जर 3ची कसोटी काय सांगितली तर 3ची कसोटी सांगितली तर सर्व संख्यांना जर 3ने भाग संख्येच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतो 3ने भाग जातो. बघा आता इथे मग आता ही जर 2 आणि 3ची कसोटी व्यवस्थित ऐकली असेल तर तुम्हाला 6ची कसोटी व्यवस्थित कळणार. किंवा बघा आता किंवा सांगितले, किंवा ज्या समसंख्यांच्या अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो त्या संख्यांना 6ने निश्चित भाग जातो. समसंख्या माहिती आहे काय? समसंख्या म्हणजे माहिती आहे तुम्हाला ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो, ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो अशा संख्यांना समसंख्या म्हणतात. बघा आता उदाहरणार्थ बघा काय दिले इथे, उदाहरणार्थ दिले 3450. बघा मी म्हटलं होतं 2ची कसोटी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या एकक स्थानी असतील तर काय होणार आहे 2ने भाग जातो. तर अशा संख्यांना सुद्धा 6ने सुद्धा भाग जातो. ठीक आहे. आता बघा समसंख्या आत्ता सांगितल्या की 2ने भाग जातो त्यांना काय म्हणतो, पूर्ण भाग जातो त्यांना म्हणतात समसंख्या. बघा 4, 6, 8 आता 8 एकक स्थानी आहे तर त्या एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2ने पूर्ण भाग जाणार आहे. मग ह्या संख्यांच्या आता बेरजेला ह्या समसंख्या आहेत 4, 6, 8 4ला पण 2ने भाग जातो, 6ला पण 2ने जातो, 8ला पण 2ने भाग जातो. म्हणजे ह्या सर्व संख्यांच्या बेरजेला जर आता 3ने भाग जात असेल, काय 3ने भाग जात असेल, बघा इथं बघा 18 आहे, 4 + 6 + 8 यांची बेरीज झाली 18. आता 18ला आपण 3ने भाग दिला तर उत्तर येते 0, बाकी आली 0 आणि भागाकाराला 6 म्हणजेच आपली बाकी 0 आली. म्हणजेच आपल्याला ही 6ची कसोटी व्यवस्थित कळाली म्हणून समजा. आता 7ची कसोटी पाहूया. बघा संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या शेवटच्या विचारले बघा संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेल्या संख्या वजा करून आलेल्या संख्येस 7ने निशेष भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला आपण काय म्हणतो 7ने निशेष भाग जातो. आता उदाहरणार्थ दिले बघा तुम्हाला 6,69,788. आता बघा संख्येच्या शेवटचे 3 अंक म्हटलेत ना, मग संख्येचे शेवटचे 3 अंक हे आणि त्याच्या उजवीकडील डावीकडील अंक 3. बघा डावीकडील अंक 3 उरलेले अंक जे आहेत इथं पण 3च अंक उरले, ह्यांची जर वजाबाकी केली बघा 788 वजा 669 यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला 119 भेटतात. काय भेटतात 119. आता 119ला जर आपण 7ने भाग घालवला तर म्हणायचं ह्या पूर्ण संख्येला भाग जातो. बघा आता आपण इथे 7ने भाग घालू, 119ला 7ने भाग घालू. बघा 7 × 7 7 11तनं 7 गेले, बघा 11तनं 7 गेले 7 8 9 10 11 4 उरले, वरतून घेतला 9 7 7 49 आणि आपला बाकी आली 0 म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे आपला 119ला. म्हणजेच ह्या पूर्ण म्हणजे 6,69,788ला आपल्याला कशाने भाग जाऊ शकतो 7ने भाग जाऊ शकतो. समजलं. आता आपण ह्या 7ने भाग कसं घाला पूर्ण, आता ह्या संख्येला पण घालून बघूया आपण. 6,69,788ला आपल्याला कशाने भागायचं आहे 7ने. बघा 7 × 8 = 56 7 × 9 = 63. बघा 6तनं 3 गेले 3 उरतात 0 9 आले इथे 7 चुकून 42 7 5 35 7 5 35. बघा आता 9तनं 5 गेले तर 4 उरतात, वरतून आपला 7 घेतला तर 7 चुकून 42. बघा 7तनं 2 गेले 5 उरतात. बघा आता आपण इथे जागा नाही आहे आपल्याला, आपण काय करूया थोडंसं इथे राईन मारून वरती लिहूया. किती उरला 5 उरला. आपण हा 8 जर इथे घेतला 8 इथे घेतला उरला हा 8. बघा आता जर 8 इथे घेतला 7 चुकून 42 7 49 7 × 8 =
56, 7 56, 57 आणि 58 2 उरले. वरतून इकडे परत आपण 8 राहिला, तो इथला 8 आपण इकडे घेतला. 7 28 बघा बाकी आली 0. गेला का नाही 7ने भाग. म्हणजेच आपल्याला जर कसोट्या व्यवस्थित पाठ असतील तर पूर्ण एवढी करायची काही गरज लागणार नाही. आपण डायरेक्ट तिथं ह्याचे विभाजक लिहू शकतो, 7 लिहू शकतो. बघा ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा त्यांनी व्यवस्थित काढून घ्या. चला आपण पुढे जाऊ. आता आपण 8ची कसोटी पाहूया. 8ची कसोटी काय सांगते बघा. संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8ने निशेष भाग जात असल्यास किंवा संख्येत शेवटी कमीत कमी 3 शून्य असल्यास त्या संख्येस 8ने निशेष भाग जातो. बघा मागे आपण पाहिलं 4 मध्ये काय होतं, 2 शून्य होते. 2 शून्य असले की 4ने निशेष भाग जात होता. आणि 8 मध्ये आहे 3 शून्य आहेत. बघा जर 3 शून्य संख्येच्या शेवटी जर तुम्हाला दिसले तर मग म्हणायचं की तुम्हाला 8ने हा भाग जाणार आहे. बघा अजून एक बघा इथे लिहिलं आहे 2,74,248 या संख्येतील बघा 248 ती शेवटच्या 3 संख्या म्हटले ना. शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग जात असेल तर काय म्हणायचं बघा 248ला 8ने भाग जातो म्हणून या संख्येला 8ने आता भाग जातो. आता आपण आता ऑलरेडी दिले पण आता आपण भाग घालून बघूया. 8 त्रिक 24 बघा 24 0 0 राहिले, वरतून घेतला 8 8 1 8 गेला का भाग. बाकी आली तुमची 0. म्हणजेच तुमच्या जे संख्या आहे त्या शेवटच्या 3 संख्यांना काय करायचं 8ने भाग घालवायचा. जर तुम्हाला उत्तर 0 आलं बाकी 0 आली तर म्हणायचं की तुम्ही 8ने भाग घालू शकता पूर्ण संख्येला. बघा आता इथे तुम्हाला सांगितलं बघा. आता तुम्हाला 3 शून्य पाहिजे होते की शेवटी 3 शून्य असेल तर डोळे झाकून लिहायची की 8ची कसोटी आहे म्हणून. बघा आता आपण ह्याला एक उदाहरण सोडून घेऊया आपण. बघा 5,49,000 ह्याला आपण 8ने भाग घालून बघू बरं. 8 सक 48 8 सक 48 बघा 54 बघा 14तनं 8 गेले तर 6 उरतात आणि 4तनं 4 गेले तर 0 उरतात. बघा वरतून घेतला 9 8 सक 48 8 7 56 88 64 88 64 64 65 66 67 68 69 म्हणजेच 5 उरले. वरतून घेतला आपण 0 8 45 8 सक 48 8 सक 48 बघा 50मधनं 2 जर गेलं 48 गेला तर 2 उरतात. वरतून घेतला परत आपण एक 0 8 8 2 16 बघा 16 राहिले 16 20मधनं 16 गेले तर 4 उरतात आणि परत वरतून घेतला 0 तर 8 पंचे 40 बघा इथे सोडून दाखवलं आहे मी मुद्दामून तुम्हाला म्हणजे तुम्हाला काही अडचण नको यायला. कळलं 8ची कसोटी. डोळे झाकून लिहा. शेवटी अंकाच्या शेवटी 3 शून्य असेल तर काय म्हणायचं ती 8ची कसोटी आहे. आणि जर अंकाच्या शेवटच्या 3 जर संख्या जे 3 ज्या संख्या आहेत त्यांना जर 8ने भाग घालवला तर पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. चला आपण आता बघूया 9ची कसोटी. बघा 9ची कसोटी पण सोपी आहे. जशी 3ची कसोटी आपण पाहिली बेरीज केली तशीच 9च्या कसोटीमध्ये बेरीज करायची 9ने भाग घालवायचं. बघा आता संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9ने निशेष भाग जात असल्यास त्या संख्येस 9ने भाग जातो. बघा 3ची कसोटी पण सेम आहे. 3च्या कसोटीत पण असंच होतं. ह्या संख्यांची बेरीज करायची. बेरजेला जर 3ने भाग गेला तर 3ने त्या संख्येला पूर्ण भाग जातो. तर असंच 9ची कसोटी आहे. 9च्या कसोटीत पण तेच सांगितलं आहे. जर पूर्ण संख्या जी संख्या दिली त्या संख्यांची सगळी बेरीज करायची आणि बेरजेला जर 9ने भाग गेला तर म्हणायचं त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. बघा आता ह्या संख्यांची 7 + 5 + 8 + 3 + 6 + 7 या सर्व संख्यांची बेरीज झाली 36.
म्हणजे 36ला 9 चोक 36 बघा. आता तोंडी घालू शकतो का नाही आपण, पाडेपाठ असतील तर. 9 चोक 36 म्हणजेच 36ला 9ने भाग जातो, म्हणजेच त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. समजलं का? चला आता आपण 11ची कसोटी पाहू. जेवढ्या कसोट्या मला माहिती आहेत तेवढ्या मी तुम्हाला लिहून दाखवल्यात. आता बघा पुढे आपण जाऊया. 11ची कसोटी. ज्या संख्येच्या विषम स्थानच्या व समस्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक, बघा विषम आणि समस्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक विचारले. बेरजेतील फरक 0 अथवा 11च्या पटीत असल्यास त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता छोटंसं तुम्हाला मी पूर्ण व्याख्याचं तुम्हाला पाठ नसतं परत हे घ्या. बघा 1 सोडून 1 अंकांची बेरीज समान असते किंवा फरक 0 वा 11च्या पटीत असतो तेव्हा काय करतो, 11ने निशेष भाग जातो. ही छोटीशी नोट तुम्हाला मी दिलेली आहे बघा. आता बघा आता आपण ह्याचं उदाहरण पाहूया एखादं. ठीक आहे. आता बघा 2420. आता बघा 1 अंक सोडून 1 अंक सोडून 1 म्हणजे 1 अंक 1 घेतला, 1 सोडला, परत दुसरा घेतला म्हणजे 2 अधिक 2 त्यांची बेरीज किती ती 4. बघा परत 1 अंक 1 घेतला, 1 घेतला म्हणजे 1 सोडून 1 म्हणजे उरलेले अंक आहे त्यांची दोघांची बेरीज केली तर 4 येते. आणि मग ह्या दोघांच्या बेरजेतला फरक, आता ह्याची बेरीज केली 4 आली, ह्यांची बेरीज केली 4 आली म्हणजे 4 वजा 4 किती येते 0. म्हणजे बेरजेतला फरक आला 0. किंवा आता बघा इथे पण काय केलं, आता इथे मोठा अंक दिलाय मुद्दाम कारण तुम्हाला समजण्यासाठी. बघा 1 अंक घेतला, 1 सोडला, दुसरा अंक, परत 1 अंक सोडला, दुसरा अंक, असा करत आपल्याला काय घेतला 2 अधिक 5 अधिक 4 यांची बेरीज केली 11 आली. ठीक आहे. वजा केले, परत हा अंक 7 घेतला, परत 3 घेतला आणि मग परत 1 घेतला. मग ह्या संख्यांची बेरीज केली आली 11 आली. मग 11 वजा 11 0. कळलं का? म्हणजेच तुम्हाला ज्या संख्या बघा संख्या सोडून गेलं, आता फरक 0 आणि किंवा 11च्या पटीत आला तर म्हणायचं ती 11ची कसोटी आहे. समजलं? चला आता आपण 12ची कसोटी पाहू. बघा 12ची कसोटी काय, ज्या संख्येला 3 व 4 या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. बघा तुम्हाला इथून ज्या कसोट्या सांगणार आहेत ना मी, त्या तुम्हाला पूर्ण मागच्या कसोट्यांवर डिपेंड आहे. बघा पूर्ण म्हणजे 2ची कसोटी, 3ची, 4ची, 5ची, 8ची, 9ची अशा कसोट्या जर तुम्ही व्यवस्थित लर्न जर केल्या, पाठ केल्या, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या, पाठ करू नका, घोकमपट्टी करू नका, कारण की घोकमपट्टी केली की तुम्ही ते लगेच विसरून जाता. ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर ते समजून तुम्ही घेतलं तर तुमच्या जास्त लक्षात राहणार आहे ते. ठीक आहे. आता 12ची कसोटी काय सांगितलं तुम्हाला, 3 व 4 या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. बघा 3 आणि 4ची कसोटी व्यवस्थित पाठ असेल तुम्हाला तर तुम्हाला 12ची कसोटी तुम्हाला तिथे व्यवस्थित सोपी जाईल. बघा 12 आलं की 3 आणि 4ची कसोटी लक्षात ठेवा फक्त, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय आहे ते भाग जाणार तुम्हाला. ठीक आहे. 15ची कसोटी बघ, ज्या संख्येला 3 व 5 या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला 15ने निशेष भाग जातो. आता तुम्ही इथं ऑब्झर्व केलं का, थोडंसं लक्ष द्या. बघा 1 आणि 5 यांची बेरीज 6 येते आणि 6ला कशाने भाग जातो 3ने भाग जातो. कळलं का आता? म्हणजेच आणि एकक स्थानी 5 अंक आहे, मग 5 अंक आहे म्हणलं 5ने भाग जाणार आहे. खूप व्यवस्थित लक्ष देऊ नाही का. बघा खूप तुम्हाला 3 आणि इथे 3 आणि 5ची कसोटी व्यवस्थित लक्षात आली पाहिजे, तर तुम्हाला लगेच कळेल की 15ने तिथं निशेष भाग जातो. ठीक आहे. आता 36ची कसोटी. 36ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या अंकास 9ने भाग जातो, ज्या संख्येच्या अंकास 9ने भाग जातो आणि ज्या संख्येतील शेवटच्या अंकांना 4ने भाग जातो त्या संख्येस 36ने भाग जातो. किंवा ज्या संख्येला 9 व 4ने निशेष भाग जातो त्या संख्येला 36ने भाग जातो. 36चं म्हटलं की 4 आणि 9ची कसोटी व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की त्याच्यावरच ती 36ची कसोटी काय आहे डिपेंड आहे. आता घ्या 72ची कसोटी. बघा
72ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येला 9 व 8 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 72 ने निशेष भाग जातो. 9ची कसोटी काय सांगितली, त्या सगळ्या संख्यांच्या बेरजेला जे बेरजेचं जे उत्तर येतं त्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर ती पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. मग ती तर 9 ने भाग जातो तर 72 ने पण भाग जाणार आहे. कळलं का? 8ची कसोटी काय म्हटली होती आपण की शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग जात असेल तर काय म्हणायचं, ती पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. किंवा त्या संख्येच्या शेवटी कमीत कमी 3 शून्य पाहिजेत. कमी किती पाहिजे, 3 शून्य पाहिजेत, तेव्हा त्या संख्येला 8 ने भाग जातो. हे लक्षात आलं. ह्या सगळ्या कसोट्या मला माहिती आहे, मी तेवढ्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा. तेवढंच प्रेम आपल्या चॅनलला द्या. हां, ठीक आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जेवढा लोकांपर्यंत पोहोचवतील तेवढा पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेअर करा तुम्ही, ठीक आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही या सगळ्यांपर्यंत पोहोचवले तर त्यांनासुद्धा त्याचा लाभ घेता येईल. स्क्रीनशॉट ज्यांना काढायचं त्यांनी काढून घ्या व्यवस्थित. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.